जय जय स्वामी समर्थ। कधी कधी देव आपल्याला नेमकं काय देतो त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही हेच खरंय। सूर्यग्रहणाचं चित्र का दिलं असेल? अशुभ मानलं जातं आपल्या तरी सुद्धा स्वामी नेमकं काय सुचवू पाहताय? कुठली सावली येते माझ्या आयुष्यात? हे दूत राजाने प्यायला पाहिजे। हे विष मिसळलेलं दूध तुमच्या अंताची सुरुवात आहे। तुम्ही हे दूध प्यायले की तुमचा मृत्यू अटळ आहे। राजगादीवर मीच बसणार। सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे। प्रकाशावर अंधाराचं सावट पडलंय। ही फक्त आकाशातली घटना नाही तर आयुष्यातल्या अंधाराची चाहूल आहे। शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। त्याचा आजार गंभीर नाही, भयंकर। त्याच्या हृदयाला सुईच्या टोका एवढं छिद्र आहे। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ। स्वामी, आपल्या वेदच्या हृदयात छिद्र आहे। अंबादास, अरे त्या छिद्रातून देवाला वेदच्या हृदयात प्रवेश करायचा असेल म्हणून त्याच्या हृदयाला छिद्र दिलं। गया बघितलंस? अंबादासच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले। दृष्टी बदलली की दुःखही अर्थपूर्ण वाटायला लागतं। खरंय सुंदरा मावशी। स्वामी, असा विचार मी कधीच केला नाही। पण स्वामी, त्याला त्रास होतोय, त्याचं हे आजार पण। शांत हो अंबादास। आज अंबादासच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना एक नवी शिकवण देतो। सुंदरे, एक पाण्याने भरलेलं पातेलं घेऊन ये। हो स्वामी देवा। आता विचार करून सांगा, पाण्याला स्पर्शही न करता आणि जमिनीवरही न सांडता पाणी कसं कमी करता येईल? कपिले, सुरुवात तुझ्यापासून करूयात। मी? हो स्वामी।
बुवा ना अशा परीक्षांमध्ये पहिलं आम्हाला उभं करतो. अशा वेळी नेमकं काही सुचतही नाहीये आम्हाला. हो हो करते हो. कपिलाताई, अहो पाण्याला स्पर्श करायचा नाहीये. स्वामी, नाही कळत काय करायचं ते. अंबादास, आता तू प्रयत्न कर. स्वामी, अशा पद्धतीने हळूहळू पाणी कमी करता येईल. अंबादास, अरे पण वस्त्राच्या निमित्ताने का होईना पाण्याला स्पर्श होईलच ना, आणि ते जमिनीवरही सांडेल. स्वामी, मला काहीच सुचत नाही. स्पर्श न करता पाणी कमी झालं की. श्री स्वामी समर्थ. खरंच अशक्य वाटतं ते योग्य विचारांनी शक्य करता येतं. सुंदरे, अगदी बरोबर बोललीस बघ. झालं. नेमकं अशा वेळी आम्हाला काही सुचत नाही. कपिले, कारण तुमचं लक्ष स्पर्श न करण्यावर होतं, पाणी कमी करण्यावर नाही. माणसाचंही असंच असतं. संकट आलं की घाबरतो, ते टाळण्याच्या मागे लागतो आणि उपाय शोधायचा विसरतो. संकटांचा सामना संयमाने करायचा असतो, विचलित न होता स्थिर राहून. अंबादास, हो स्वामी. तुझ्या आयुष्यातल्या संकटांचा तुला असाच सामना करायचा आहे. तुला वाटेल मार्गच नाही, पण तो सापडतो, तो शोधावा लागतो आणि तुला तो शोधावाच लागेल. आमच्यावर विश्वास ठेवलात आणि आमचा शब्द पाळलात तर जीव घेणं संकटही टळू शकतं. अंबादास, ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे आणि राजालाही. शिवशंकर शंभो.
राजे, राणी सरकारने तुमच्यासाठी दूध पाठवलंय. ठरलेल्या वेळी घ्यावं असा आग्रह केलाय. प्रजेच्या कामामुळे राहून जातं म्हणून तुमच्यासाठी दुपारचं भोजनही बनवत आहे. ठेव. ठरलेल्या वेळी घ्यावं असा आग्रह केलाय. महाराज, महाराजांचा विजय असो. महाराज, याच्यात स्वामींनी दिलेली माते. आज आतापासून जे काही खाशील पिशील त्यात एक चिमूटभर माती टाक आणि मगच ते ग्रहण करायचं. ही गोष्ट चुकूनही विसरू नकोस. राणी सरकारांकडे ही माती द्यायला गेलो होतो, त्यांनीच तुमच्याकडे पाठवले. अच्छा, हे विसरलो कसं काय? स्वामींचा आदेश मोडल्याचं पाप लागलं असतं. बरं झालं तू आलास. हे काय राजे, दुधात माती का मिसळत आहे? काही असो, विष तर काम करणारच. आणि आज राजगादी माझीच होणार. आता क्षणात मृत्यू होणार. हे कसं शक्य आहे? विषाचा काहीच परिणाम नाही. आमच्या भक्तांना न्यायला काळालाही आमची परवानगी घ्यावी लागते. सरदार, तू त्याचा काळ होऊ शकत नाहीस. उपरतीची संधी आम्ही प्रत्येकाला देतो, तुलाही देतोय. राजा, आमचा आदेश विसरण्याची चूक तुला परवडणारी नाही. तुझ्या आजूबाजूला काय शिस्त आहे हे तुला कळणं महत्वाचं आहे. या या, सर्वप्रथम या चमत्कारिक झाडाचं दर्शन घ्या. या. अगं, आपण एखाद्याचं दुःख दूर केलं नाही तर तेच दुःख आपल्या वाट्यालाही येतं. तू गेलीस तर ते मान्य करतील आणि तुझ्यावर हे जे काही दुःखाचं सावट आलंय ना, ताई, ह्या पुण्याईने ते देखील दूर होईल. तुम्ही दुःख दूर करा, मी माझा खिसा भरतो. या प्रत्येक नारळासाठी बक्कळ रक्कम घेईन.
घे शाळ, त्याला हळदी कुंकू लावून दे त्यांना. लाव हळदी कुंकू लाव. या ताई. ताई, हे शहाळं लावल्याने खरंच आमच्यावर स्वामींची कृपा होईल ना? याला कोंब फुटेल आणि आम्हाला मूल होईल ना? ताई, आशा आशा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. ताई, तू सांग ना काहीतरी. हो, स्वामींची कृपा होईल. मलाही मूल होत नव्हतं, तेव्हा स्वामींनी मला शहाळं दिलं. हे झाड त्याच शहाळ्याचं आहे. हे शहाळं म्हणजे स्वामींची कृपा. तुमच्यावरही स्वामींची कृपा होईल. कृपेचा, शक्तीचा आणि भक्तीचा अपमान झाला की शांतता संतापात बदलते. स्वामी देवा, काय झालं? एवढे संतप्त का झालात? आमच्या कृपेचा सौदा करताय. स्वतःला स्वामी समजायला लागले. त्यांना कृपेचा अर्थच कळत नाही, ते कृपेचा व्यापार करतायत. त्यांना वाटतं समोरच्यानं शाळा दिलं म्हणजे त्यांना संततीचा लाभ होणार. पण मूर्खांना कळत नाही, प्रत्येकाचं नशीब, भोग, प्रारब्ध आणि कृपा ही वेगळी असते. अरे तुम्ही कोण नियतीत हस्तक्षेप करणारे? दैवाच्या कार्यात हस्तक्षेप करणं म्हणजे स्वतःच्या विनाशाला निमंत्रण देणं. स्वामी देवा, सुंदरे, आमची कृपा मिळवण्यासाठी कोणाही मध्यस्थाची गरज नसते. आमच्यात आणि भक्तांच्यात कुठलाही दलाल नसतो. शिवशंकर शंभो. खूप मोठे उपकार केलेत तुम्ही. देव तुमचं भलं करू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अहो, हे घ्या, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे पैसे आहेत त्याच्यामध्ये. हे घे. अहो, कशासाठी आता आणलेत तर? आणि हे पैसे आम्ही आमच्यासाठी वापरणार नाहीत. यातून स्वामींची सेवा घडणार आहे. हो, अहो, तुमच्या वतीने दररोज स्वामींचा अभिषेक होणार आहे. आणि याच ठिकाणी नेहमी सेवा चालू राहील. बाकी तुमची मर्जी. अहो, आमच्या वतीने सेवा घडेल यापेक्षा मोठं पुण्य ते काय? फक्त आम्हाला संतती प्राप्त होऊ दे. मग आम्ही आमचं सगळं धन या नारळाला वाहू. जेव्हा अधर्म मर्यादा ओलांडतो तेव्हा दैवी शक्ती जागृत होते. आणि अहंकाराचा फुगा असा एका क्षणात फुटतो. स्वामी देवा, कृपेचा अपमान असा चिरडला जातो. आम्ही शांत असतो पण अन्याय सहन करत नाही. जे पवित्र होतं तोच आता इशारा बनलाय. हे काय झालंय? अरे बापरे, शहाळ्याला तडा गेलाय. अहो रेणुकाताई, या शहाळ्याला तर तडा गेलाय. अहो, असं उन्हाळ्यात शाळा खराब होऊ शकतं.
काहीतरी चुकीचं घडतंय. हा अपशकुन आहे. हो रेणुकाताई, आम्हाला धोका पत्करायचा नाहीये. अशा पद्धतीने स्वामींची कृपा मिळणार नाही. आम्हाला आमचे पैसे परत द्या. आमचे संकेत कधीच चुकत नाहीत. फक्त त्यांना ओळखणारी नजर हवी. नशीब कोणाला तरी अक्कल आली आणि आमचे संकेत कळले. त्यांना कळले ते वाचले, पण ते अंध झाले त्यांना अनुभव शिकवणार.